क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, छत्रपती सम्राट अशोक यांचा, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। ओके, जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्हीमध्ये मी श्रीकांत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। आपल्याला माहीतच आहे की पूर्ण विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व तसेच चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा जयंती महोत्सव हा पूर्ण विश्वामध्ये मोठ्याने साजरा होत आहे। नागपूरच्या या वैशालीनगरमध्ये सुद्धा त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा त्यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला आणि आज हा फूड फेस्टिवल या ठिकाणी आयोजन केलेलं होतं। माझ्या मागे जी टीम उभी आहे ही टीम आहे आयोजक, सोबतच त्यांचे आयोजक आहेत मदर्स ग्रुप आणि स्पर्शित फाउंडेशन वैशालीनगर नागपूर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे इथं आयोजन झालेलं आहे। जाणून घेऊया त्यांच्याकडून की या कार्यक्रमाची सुरुवात कशी, कधी आणि काय काय नियोजन यांचं आतापर्यंत झालं, किती कालावधी लोटून गेला आणि समोर पण यांचं काय नियोजन आहे। मदर्स ग्रुप आणि स्पर्शित फाउंडेशनच्या वतीने इथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आज इथं फूड फेस्टिवलसुद्धा इथं आयोजन केलेलं आहे। आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने इथं स्टॉल लागलेले आहेत, ज्यामध्ये कटलेट आहेत, अचार, पापड, वडी, चकले, सेवई सुद्धा आपण पाहू शकतो। वडी, सेवई, पापड, खूप सुंदर असं फूड फेस्टिवलचं इथं आयोजन केलेलं आहे। आपण पाहू शकता की महिलांनी इथं वेगवेगळे पदार्थ, कुठं कच्चा चिवडा तर कुठं पकला समोसा, अशा पद्धतीचे इथं स्टॉल लावलेले आहेत। फूड फेस्टिवलमध्ये लोकांचा सुद्धा प्रतिसाद हा चांगल्या प्रमाणामध्ये इथे पाहायला मिळत आहे।
लोकांची गर्दी फूड फेस्टिवलमध्ये वाढत आहे. आणि आवडीने या फूड फेस्टिवलचा आस्वाद जो आहे स्थानिक घेत आहेत. अजी क्या बिरयानी है? बिरयानी मट्ठा है, अभी सलाद बनने का है, सलाद अच्छा वेज बिरयानी मट्ठा बस बन के आ रहा है वो भी। वीडियो अच्छी डाले थे आपने, देखिए मैंने मदर्स ग्रुप आणि स्पर्शित फाउंडेशन यांच्या वतीने महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला होता. त्या निमित्ताने आज इथं फूड फेस्टिवलचे आयोजन केलेले आहे व या फूड फेस्टिवलमध्ये खूप चांगला स्थानिकांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक स्टॉलवरती चांगली गर्दीसुद्धा दिसत आहे. मराठीमध्ये की कसं? हां, मी समीक्षा गेडाम. मी ॲज अ वर्किंग आहे HCLमध्ये, वर्किंग ॲज अन HR रिक्रूटर. इथे मी काम करते. HCL टेक्नॉलॉजीज अन IT ऑर्गनायझेशन मी इथे मी काम करते. जाणून घेऊया ज्यांचे इथे किती काय मदर्स ग्रुपचे काय कार्य केले आहेत तर ते आपण जाणून घेऊयात. जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जन्मदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझ्या पूर्ण मदर्स ग्रुपकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या मदर ग्रुपची स्थापना जी आहे ती 4 वर्षाआधी आम्ही एक 4 मैत्रिणी ज्या आता थोडं संसारातून म्हणा की काय थोडा आम्हाला वेळ मिळालेला आहे. आता लेकरं मोठे मोठे झाले आहे आणि हजबंडची थोडंसं आता म्हणजे निवृत्ती म्हणा की काय म्हणा आहे नाही का नोकरीमधून, तर थोडा वेळ आमच्यासाठी राहत होता. तर आम्ही म्हणालो की आता थोडं काहीतरी आपण ना समाजासाठी पण केलं पाहिजे. एक आमची ही 4 मैत्रिणींची जी संकल्पना 4 वर्षाआधी सुरुवात केलेली ती आज आपल्यासमोर इतक्या मोठ्या याच्यामध्ये दिसत आहे. आणि आणखी पण म्हणजे बाबासाहेब आणि इथे आम्ही मदर्स ग्रुप हे नाव डिसाईड याच्यासाठी केलं की इथे ज्या आपल्या सगळ्या ज्या महिला आहेत मदर्स आहेत त्या असं आम्ही एक विशिष्ट जाती धर्माला असं बांधून ठेवलेलं नाही आहे.
तर सगळ्या जाती धर्माच्या मदर्स म्हणजे आईला कुठलीही जात नाही आहे, आई ही फक्त आई आहे. तर ही संकल्पना घेऊन आम्ही हा ग्रुप ओपन केला आणि त्यानुसार मग आम्ही लेडीजचे मग आम्ही भेटायला लागलो आहे. आणि आमच्यासोबत मग आमचे लेकरं कुठे राहणार, तर मग आमचे लेकरं पण आमच्या पाठीपाठी मागे, ज्यांचे छोटे होते ते आमच्या पाठीपाठी मागे आमच्या सोबत यायला लागले. मग त्यानुसार मग आम्ही ठरवलं की मग आता आपण म्हणजे बाबासाहेबाची जयंती आहे, मग आपण काही कार्यक्रम करूया. मग आता आता मी ज्याप्रमाणे सांगितलं की आम्ही 4 मैत्रिणींच्या डोक्यांची संकल्पना की आपण आता थोडंसं काहीतरी द्यायचं, समाजाला काहीतरी द्यायचं. समाज याच्यामध्ये आपला तुपला असं काहीही बंधन नाही आहे. सगळ्या समाजाच्या महिला ज्या आपल्यासारख्या अगदी गृहिणी आहेत, आम्ही ॲक्च्युली सगळ्या गृहिणी आहोत हां, तर कोणी नोकरीवाल्या वगैरे नाही आहोत. पण असतात आपल्या काही असं काही कधी कोणाशी बोलावं असं वाटते, कधी काही. तर आपण कुठल्या तरी माध्यमातून जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हाच आपण आपलं सुखदुःख वाटू शकूया. आपल्या काही समस्या असतील तर आपण एकमेकांना सांगून त्या दूर करू शकूया. या माध्यमातून आम्ही या ग्रुपची स्थापना 4 वर्षापूर्वी केली होती. तेव्हा थोड्या कमी होतो आम्ही, पण थोडा छोटा ग्रुप होता. पण आता जवळजवळ आमच्या ग्रुपमध्ये 60 महिला आहेत आणि त्यांचे सगळे बच्चे आहेत. तर ते बाकीचे बच्चांचे तर प्रोग्राम म्हणजे आपले आता मागील 3 दिवसापासून होतच आहेत. आज मात्र आजचा जो प्रोग्राम आहे तो स्पेशली महिलांचा आहे, फूड फेस्टिवल. जे आम्ही काही दुकानदार वगैरे नाही, पण आम्ही आमच्या घरून असं छानसं काहीतरी फूड बनवून आणलं आहे आपल्या पसंतीचं आणि इतरांना पसंत येईल असं, जे कॉमन असं हे असते. तर सर्वांना माझ्या जय भीम आणि बाबासाहेब जयंतीची सर्वांना हार्दिक शुभकामना. यावर्षी आम्ही 133वी बाबासाहेबाची जयंती साजरी केली आहे. त्याच्यात पहिल्या दिवशी आम्ही लहान मुलांसाठी त्यांचे शारीरिक विकासाचे जे प्रोग्राम असतील त्यांचे आयोजन केलेलं होतं. जसं म्युझिकल चेअर, बॉटल्स गेम, जसे तड्यात मड्यात, ड्रॉइंग स्पर्धा. जे आमची सगळ्यात मेन म्हणजे आमची जे ड्रॉइंग स्पर्धा झाली, ज्याच्यात 60पेक्षा जास्त मुलांनी त्याच्यात भाग घेतला आहे आणि ज्याचा प्रतिसाद इतका सुंदर मिळाला आहे. मुलांनी इतके वेगवेगळे ड्रॉइंग्स काढले की त्यांचा खरंच अभिमान वाटतो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणजे महिलांसाठी बी त्या दिवशी गेम्स झालेले आहेत. आणि दुसऱ्या दिवशीचा आमचा प्रोग्राम होता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, डान्स कॉम्पिटिशन आणि स्पीच कॉम्पिटिशन. मुलांनी याच्यात इतक्या उत्साहाने प्रतिसाद दिला आहे की आम्हाला असं वाटत आहे की नाही, अजून 2-4 दिवस अजून राहिले असते तर अजून आम्ही तो प्रोग्राम घेतला असता. म्हणून सरांनी खूप छान मुलांचा प्रतिसाद मिळाला आहे. धन्यवाद. सभी को जय भीम. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती 133वीं मनाई गई है. बहुत अच्छे से मनाई गई है मदर्स ग्रुप की ओर से. और हमारा ये ग्रुप 4 साल से शुरू हुआ है. हम लोग हर आनंद आश्रम में, वृद्धाश्रम में, हम सभी जगह गए हैं और हमारा बहुत अच्छा प्रोग्राम मनाया गया है. और बहुत अच्छे से लेडीज़ लोगों ने इसका प्रतिसाद दिया है, अच्छे से रिस्पॉन्स मिल रहा है. और हमारा मदर्स ग्रुप की लेडीज़ बहुत एक्टिव है और मेन एक्टिव है रक्षाली उके है हमारी स्पॉन्सर. प्रीतिताई गजबी है, कांचनताई है, ये हमारी सभी लोगों की मदर्स ग्रुप के स्पॉन्सर है. ये इतना सुलेखा तुम्ही घ्या ना बोला मम्मी से. अच्छा, आखरीचे भोजनदान. त्याची काय कन्सेप्ट आहे ते सांगा. जय भीम, नमो बुद्धाय. उद्याचा जो कार्यक्रम आहे भोजनदानाचा, अरे जोरात कशी बोलू, थांबा ना. उद्याचा जो कार्यक्रम आहे भोजनदानाचा तो आम्ही आयोजित केलेला आहे. आणि 13 तारखेपासून आमच्या नाश्ता वगैरे सर्व म्हणजे प्रयोजन केलेला होता. तर आता उद्याचा शेवटचा दिवस आहे तर भोजनदानचा प्रोग्राम ठेवलेला आहे. बस. जय भीम, जय भारत. सर्वांना माझा जय भीम, नमो बुद्धाय.
महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांना माझं त्रिवार अभिनंदन. आणि आमचा उद्याचा लास्ट दिवस आहे आणि क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, छत्रपती सम्राट अशोक यांचा. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ. धन्यवाद.